कधी काळी आकाशात उंच भरारी घेणारी, ऐशो आरामाचं जीवन जगणारी ग्लॅमरस एअर होस्टेस आज खाकी वर्दीत चढलेली नेहा गंभीर आरोपांमुळे अडचणीत सापडली आहे. पण नेहा पाचेसिया आहे तरी कोण आणि या प्रकरणात त्या अडकल्यात कशा, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधी काळी एका नामांकित एअरलाईनमध्ये एअर होस्टेस म्हणून नेहानं काम केलं. हवाई सुंदरी म्हणून त्यांनी देशविदेशात प्रवास केला. उच्चभ्रू जीवनशैलीचा अनुभव घेतला. पण नंतर त्यांनी ही ग्लॅमरस नोकरी सोडून खाकी वर्दीची निवड केली. पोलीस दलात प्रवेश करून समाजसेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. 2015च्या बॅचमध्ये त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या. मध्य प्रदेशातील कटनी येथील नगर पोलीस अधीक्षक नेहा पाचेसिया या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. यावेळी त्यांच्यावर ट्रान्सपोर्ट व्यापाराकडून कथितरित्या 30,000 रुपयांची अवैध वसुली केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करत त्यांचा चालक निलंबित केला असून त्यांच्या अखत्यारीतील 3 पोलीस ठाण्यांचा कार्यभारही काढून घेण्यात आलाय. तक्रारदार महेंद्र जैन यांनी आरोप केलाय की 21 जुलैच्या रात्री वाहन तपासणीत त्यांचा ट्रक अडवून 30,000 रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी 25,000 रुपये घटनास्थळी घेतले गेले, तर उर्वरित 5,000 रुपये दुसऱ्या दिवशी चालकामार्फत देण्यास सांगितलं. पैसे न दिल्यास वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिल्याचा सुद्धा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या आरोपासह काही पुरावे सुद्धा त्यांनी पोलिसांकडे सादर केलेत. या प्रकरणानंतर कटनीचे पोलीस अधीक्षक अभिनव विश्वकर्मा यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिलेत. चालक केशव सिंग याला निलंबित करण्यात आलं असून तपासाची जबाबदारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. चौकशी अहवालानंतर पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यातच नेहा पाचेसिया यांच्या विरोधात आणखी एक खून प्रकरणात सुद्धा विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात 10 दिवसांच्या मुदतीत आरोपपत्र दाखल न झाल्यामुळे आरोपीला डिफॉल्ट जामीन मिळाल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपीनं न्यायालयात तक्रार दाखल करून गुन्हा मदत करण्याच्या बदल्यात कमी किमतीत जमीन विकण्यास भाग पाडल्याचा सुद्धा आरोप आहे. मात्र या सर्व आरोपांची चौकशी अद्याप सुरू असून कोणताही अंतिम निष्कर्ष समोर आला नाही. कधी काळी आपल्या मेहनतीनं आणि संघर्षानं नेहा पाचेसिया एअर होस्टेस बनली होती. मात्र ती ग्लॅमर लाईफस्टाईल सोडून नेहानं खाकी वर्दी घालण्याचं ठरवलं. नेहाचे वडील शिक्षक असून त्यांनी 12वी नंतर नेहाला एव्हिएशन कोर्सला पाठवलं. तिनं एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून नोकरी केली. 2012 ते 2016 या काळात तिनं स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी केली. त्यानंतर 2016 मध्ये MPSC परीक्षेत 20वा क्रमांक पटकवत ती DCP बनली. परंतु आता नेहा लाच प्रकरणी आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अडचणीत सापडली आहे. या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.